वेल हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला माहितच आहे RRB ची नुकतीच अप्लिकेशन फॉर्म ची लास्ट डेट संपलेली आहे. एक्झाम पुढील महिन्यामध्ये होणार. त्यानंतर IBPS चे क्लर्कचे सुद्धा अप्लिकेशन सध्या सुरू आहेत, ते तुम्ही भरू शकता. SSC MTS आणि SSC CGL या दोन नवीन नोटिफिकेशन सुद्धा आलेले आहेत. त्याचे सुद्धा तुम्ही MTS हे 10वी बेसिसवर आणि SSC CGL ही ग्रॅज्युएशन बेसिसवर पेपर होणार आहेत. याचे सुद्धा जे पेपर सांगितले आहेत ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मंथ मध्ये, म्हणजे पुढील 1-2 महिन्यामध्ये तुमच्याकडे IBPS RRB क्लर्क आणि PO, IBPS क्लर्क, SSC MTS, SSC CGL आणि त्याच्यानंतर लगेच IBPS PO आणि SBI सुद्धा येईलच. तर त्यावेळी आपण आपली प्रिपरेशन कुठेच कमी पडायला नको, त्यावेळी आपण आपली प्रिपरेशन सुरू ठेवायला पाहिजे. तर यासाठी आपण घेऊन आलो आहे IBPS क्लर्क आणि PO साठी काही सिरीज, ज्याच्यामध्ये काही आपण टॉपिक्सचे रिव्हिजन ॲज वेल ॲज काही कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर करणार आहोत आणि काही प्रॅक्टिस सेशन सुद्धा आपण घेणार आहोत. तर पहिला व्हिडिओ आज आपण बघतोय जो आहे तुमचा नंबर सिरीज टॉपिकवर. नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन प्रिलिम मध्ये हमखास येतात, कंपल्सरी आहेत बँकिंग एक्झाम मध्ये. मग तुम्ही क्लर्क द्या, PO द्या, कोणती पण लेवल द्या. ठीक आहे, तर बघूया आपला पहिला क्वेश्चन काय आहे. तर बघा, हा आहे क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. पहिला क्वेश्चन आहे 26, 40, 56, 74 आणि 94. नेक्स्ट क्वेश्चन वी नीड टू फाइंड कोणता असेल. चला काय करतो बघा. डिफरन्स कमी प्रमाणात वाढतोय, कमी प्रमाणात डिफरन्स थोडा थोडा वाढतोय, म्हणजे हे नक्कीच ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा डिफरन्सचा प्रॉब्लेम असतो. इथे काय होतं, एक सेकंड, इथे काय होतं, इथे डिफरन्स आहे दोघांचा 14, याच्यामध्ये डिफरन्स आहे दोघांचा 16, यामध्ये दोघांचा डिफरन्स आपण बघतोय 18 चा आहे, यामध्ये दोघांचा डिफरन्स आहे 20 चा. तर याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय हे होऊ शकतं की 14, 16, 18, 20 म्हणजे जो नेक्स्ट डिफरन्स असेल हा असेल 22 चा. 94 आणि 22 म्हणजे किती होतात, 90 आणि 20 110, 4 आणि 2 6, 110 आणि 6 म्हणजे 116. तर 116 दॅट इज ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. आय होप क्लिअर झालं असेल. सेकंड क्वेश्चनला बघूया. वेल सेकंड क्वेश्चन आहे 2,62,144, 32,760, 4096, 512 आणि 64 क्वेश्चन मार्क. तर आपला हा क्वेश्चन करायचा आहे, हा नंबर तुम्हाला शोधायचा आहे कोणता आहे. तर ठीक आहे, तर काय करता येतं बघा. 64 तुम्हाला माहित असेल, 64 म्हणजे काय होतं, तर हा 8 चा स्क्वेअर आहे. नंबर खूप जास्त प्रमाणात रॅपिडली इन्क्रीज झालेला आहे, इथे खूप जास्त प्रमाणात आहे, म्हणजे हे एकदम मल्टिप्लिकेशन मध्ये असेल किंवा स्क्वेअर क्यूब मध्ये असेल. बघा 64 म्हणजे 8 चा पॉवर 2, 512 म्हणजे हा 8 चा क्यूब असतो, 84096 हा 8 चा पॉवर 4 असतो, 32768 हा 8 चा पॉवर 5 असतो, 26 21 आणि डबल हा 8 चा पॉवर 6 असतो. तर याच्यावरून 8 चा पॉवर 6, 8 चा पॉवर 5, 4 3 2, तर हा नंबर नक्कीच 8 चा पॉवर 1 असेल. आणि 8 चा पॉवर 1 म्हणजे काय, किती, 8. याचे आन्सर जे बनेल ते तुमचं बनेल ऑप्शन नंबर डी 8. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 327, 197, 986 आणि 2959. आपण काय करतो, लास्ट मधून सेकंड नंबर याच्या डबल करून बघायचं किती होतं. 1000च्या जवळपास नंबर आहेत, 1000च्या जवळपास नंबर आहेत, 1000 नॉट एक्झॅक्टली, 1000च्या जवळपास म्हणजे जवळपास 2000. ठीक आहे, याचा जर मी डबल केला तर 2000 जवळपास बनतो. हा नंबर 2000च्या वरती आहे, म्हणजे हे नक्कीच मल्टिप्लिकेशनचा प्रॉब्लेम असेल. आपण असं क्लासमध्ये बघितलं की आयडेंटिफाय कसे करायचे. जर तुम्हाला आयडेंटिफिकेशन लवकर करता येत असेल तरच नंबर सिरीज सॉल्व्ह होतं, आणि 5, 10, 15 सेकंदामध्ये मॅक्झिमम नंबर सिरीज सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तर पहिला क्वेश्चन आपल्याकडे काय आहे, पहिला नंबर 328. मी काय करतो, 9 टाइम्स म्हणजे 27 प्लस 1 केला तर 28. जवळचा नंबर आपण शोधला. 28 किती टाइम्स, जर आपण 7 टाइम्स केलं तर ओके 7 टाइम्स आहे. 28 7 टाइम्स म्हणजे 57 टाइम्स, 8 7 जा 56, 56 म्हणजे 6, 5 झाले तुमचे कॅरी, 7 2 जा 14, 14 आणि 14 प्लस 5 म्हणजे 196. 196 इथे नंबर किती आहे, 197, म्हणजे हा मल्टिप्लाय विथ 7 प्लस 1 असेल. इथे बघा, मल्टिप्लाइड 9 प्लस 1, मल्टिप्लाइड 7 प्लस 1,
तर हा नंबर नक्कीच मल्टिप्लाइड किती असेल 9 7, तर हा नंबर नक्कीच मल्टिप्लाइड विथ 5 असेल. पूर्ण करून बघायचं नाही. 7 5 जा 35, 35 म्हणजे सर्वात शेवटचा नंबर 5 आहे. प्लस 1 केलं की सर्वात शेवटचा नंबर 6 होतो. बघा 6 तिथे आहे म्हणजे मल्टिप्लाय विथ 5 प्लस 5 असेल. ठीक आहे, असंच कंटिन्यू केलं याला तर हा नेक्स्ट नंबर किती असला पाहिजे मग मल्टिप्लाइड विथ 9 7 5, तर हा 3 ने असला पाहिजे मल्टिप्लाइड. 3 6 जा 18 प्लस 1 केलं तर 19, सर्वात शेवटचा नंबर आहे 9. याच्यामध्ये नेक्स्ट काय होणार मग मल्टिप्लाइड विथ 1 आणि प्लस 1. मल्टिप्लाइड विथ 1 केलं तर हा नंबरला मल्टिप्लाय केलं 1 ने तर सेम नंबर तुम्हाला मिळेल. प्लस 1 केलं तर 59 चा होणार 60, हे होणार तुमचं 29 60. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर फर्स्ट पहिलाच ऑप्शन आहे, तर हे तुमचं बनेल आन्सर. आय होप थोडं आयडिया क्लिअर होत असेल कसे आयडेंटिफाय करायचे. नेक्स्ट बघा अगेन 15 120 एकदम 2160 वर आपण आलो. नंतर 360 वर आपण आलो तर खूप जास्त प्रमाणात डिक्रीमेंट होत आहे. इकडून बघितलं ते डिक्रीमेंट झाले, इकडून बघितलं ते इन्क्रीमेंट होत. चेक करूया. 18 4 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय विथ 4 केलं तर 18 4 जा 72. 72 5 टाइम्स जर आपण केलं 10 टाइम्स म्हणजे 720 होणार, तर त्याचा हाफ म्हणजे 5 टाइम्स तर 360 होतोय. याच्यावरून आपल्याला कळून गेलं की इथे मल्टिप्लाय 4, इथे मल्टिप्लाय 5, तर इथे नक्कीच मल्टिप्लाय 6 असेल. तुम्हाला माहिती आहे 6 चा स्क्वेअर म्हणजे 36, 6 चा क्यूब म्हणजे 216, समोर 0 आहे. ठीक आहे, म्हणजे 360 चा मल्टिप्लाइड विथ 6 आहे, तर हे नक्कीच मग 7 असेल. या सिरीजला आपण कंटिन्यू केलं. इथे 7 ने मल्टिप्लाय, 6 ने, 5 ने, 4 ने आणि डिक्रीमेंट इकडून बघितलं तर मल्टिप्लाय, तिकडून बघितलं तर डिव्हिजन. 7 ने डिवाइड, 6 ने, 5 ने, 4 ने, इथे नक्कीच काय होणार मग 3 ने डिवाइड. आणि कोणता नंबर मी इथे ठेवायला पाहिजे सो दॅट 6, इथे मला किती ठेवायला पाहिजे मग 6, म्हणजे 6 3 जा 18, 18 4 जा 72. या प्रकारची आपली सिरीज कंटिन्यू होणार. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 11 36 65 98. आता नंबर काय झाले कमी प्रमाणात वाढत आहेत, आणि कमी प्रमाणात नंबर वाढत असेल म्हणजे काय होतं, तो ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनचा प्रॉब्लेम असेल. बरोबर है ना, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनचा प्रॉब्लेम असेल. चला बघूया दोघांचा डिफरन्स किती आहे. दोघांचा डिफरन्स आहे 25 चा. या दोघांचा डिफरन्स किती आहे, तर दोघांचा डिफरन्स आहे 36. 30 ऍड केले तर 66 होतात. आपल्याला किती पाहिजे 65 म्हणजे 29 ऍड करावं लागेल. नंतर 65 आणि 98 3 ऍड केले तर 68 होतात. 68 मध्ये 30 म्हणजे 33 ऍड करावं लागेल. 33 चा डिफरन्स आहे. याच्यावरून तुम्हाला समजलं डिफरन्सचा डिफरन्स जर मी घेतला, एका लेवलला आपण परत गेलो, डिफरन्सचा डिफरन्स घेतला तर या दोघांचा डिफरन्स होतो 4 चा, या दोघांचा डिफरन्स होतो 4 चा, या दोघांचा डिफरन्स सुद्धा 4 चा व्हायला पाहिजे. 33 प्लस 4 म्हणजे 37, आणि या नंबरला मी वरच्या नंबरला ऍड केलं तर माझं आन्सर मला मिळून जाईल. 90 आणि 30 120 झाले. 8 आणि 7 15 झाले. 120 आणि 15 म्हणजे आन्सर बनेल आपला किती 135. आणि 135 मध्ये नेक्स्ट नंबर किती ऍड करायला लागला 41. 1 25 29 33 37 आणि 41. डिफरन्स 4 चा सुरू आहे. तर 135 प्लस 41 म्हणजे 176. आपला आन्सर करेक्ट आहे. 135 तुमचा आन्सर बनेल. ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. चला समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आला क्वेश्चन नंबर 6. 1089 आहे, 841 आहे, 1225 आहे, 729 आहे. जर नंबरला तुम्ही मित्रांनो ऑब्झर्व केलं तर बघा इथून नंबर काय झाला, इथून नंबर झाला डिक्रीमेंट कमी झाला. याच्यामध्ये नंबर काय झाले, नंबर इन्क्रीज झाला म्हणजे वाढ. याच्यामध्ये नंबर परत कमी झालेत, याच्यामध्ये नंबर परत वाढले, परत नंबर काय झाले तुमचे इन्क्रीज झाले. तर जेव्हा पण नंबर कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत असेल तर आपण क्लासमध्ये बघितलं होतं काय होतात, असं जर असेल ते नेहमी काय असतं तुमचं अल्टरनेट सिरीज असतं. अल्टरनेट सिरीज नंबर जर तुमचे कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत असेल तर ते नेहमी तुमचं अल्टरनेट सिरीजचा प्रॉब्लेम असतो. आता हे तर समजलं मला अल्टरनेट सिरीज आहे, पण मला याच्यावरून जर मी नंबर चेक केले तर मला हे सुद्धा दिसत आहे की 1089 हा स्क्वेअर नंबर आहे.
841 हा स्क्वेअर नंबर आहे, 1225 हा सुद्धा स्क्वेअर नंबर आहे. तर बघा 1089 हा कशाचा स्क्वेअर असतो, तर 37चा. 841 कशाचा स्क्वेअर आहे, 29चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर 1225 कशाचा आहे, 35चा स्क्वेअर आहे. 729 कशाचा आहे, तर हा असतो तुमचा 27चा स्क्वेअर. त्यानंतर 1369 हा कशाचा आहे, तर हा आहे तुमचा हा इथे आहे 1089 हा 33चा स्क्वेअर असतो आणि 1369 हा तुमचा 37चा स्क्वेअर असतो. ठीक आहे, हा असतो आपला 33चा स्क्वेअर 1069. आता बघा याला जर तुम्ही चेक केलं, जर आपण डिफरन्सचा परत डिफरन्स काढला, याच्यामध्ये डिफरन्स आहे 4चा, दोघांमध्ये डिफरन्स आहे 6चा, दोघांमध्ये डिफरन्स आहे किती 8चा, दोघांमध्ये डिफरन्स आहे किती 10चा. पण डिफरन्स काढल्यानंतर हे सुद्धा लक्षात येत आहे की 33 आणि 29 4ने डिफरन्स कमी झाला, 6ने डिफरन्स वाढला, परत 8ने कमी झाला आणि देन 10ने वाढला, 10ने आपला वाढला. त्याच्यानंतर काय होणार, मग त्याच्यानंतर होणार 12 बरोबर. 4 6 8 10 आणि 12 म्हणजे नेक्स्ट डिफरन्स तुमचा 12च असेल. आणि प्लस असेल की मायनस, बघा मायनस प्लस मायनस, इथे प्लस त्याच्यानंतर परत मायनस. तर 37 मधून जर मी मायनस केले 12 मला उरतात किती 25 आणि आपल्याला काय पाहिजे, यांचा स्क्वेअर पाहिजे. तर 25चा स्क्वेअर म्हणजे किती 625. तर 625 तुमचे आन्सर बनेल, ऑप्शन नंबर फर्स्ट बरोबर. आता बघा या प्रकारे सुद्धा तुम्हाला काढता आलं असतं किंवा मी तुम्हाला सांगितलं की अल्टरनेटची सिरीज असतं. आता हा कशाचा असतो 33, आपण इथे एकदा परत याला करूया. 33चा स्क्वेअर, 29चा स्क्वेअर, 35चा स्क्वेअर, त्याच्यानंतर 27चा स्क्वेअर, 37चा स्क्वेअर. ठीक आहे, सेकंड मेथड सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. इथे बघा अल्टरनेट म्हणजे काय होतं, कमी जास्त कमी जास्त. एक नंबर सोडून हा नंबर घेतला, याला आपण स्किप केलं तर हा नंबर, याला आपण स्किप केलं तर हा नंबर. आता ऑड पोझिशन जर मी बघितलं, ऑड पोझिशनवर कोण आहेत, 33 आहेत, 35 आहे, त्याच्यानंतर 37 आहे. इव्हन पोझिशनवर कोणते नंबर आहेत, 29, 27 आणि नेक्स्ट नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 33 आणि 35 दोघांमधला डिफरन्स कितीचा, 2चा. 35 37 दोघांमधले डिफरन्स कितीचा, 2चा. म्हणजे ऑड पोझिशन अल्टरनेट मध्ये एक सिरीज ही रन होत आहे, एक सिरीज ही रन होत आहे. याच्यामध्ये काय झालं, इथे +2 झाले, याच्यामध्ये 29 आणि 27 म्हणजे -2. 27 इथे -2 आपल्याला करावं लागेल, इथे -2 केलं, इथे सुद्धा -2 करावं लागेल. 27 -2 म्हणजे 25 आणि 25 आला इथे आणि 25चा स्क्वेअर किती, तर 625. हे आपलं बनेल आन्सर. लक्षात आलं असेल, दोन्ही पॅटर्न याच्यामध्ये आपण कव्हर केले. ठीक आहे, त्याला चांगलं प्रॅक्टिस करा या क्वेश्चनला. नंतर 64, 66, 136, 414 क्वेश्चन मार्क आणि 8330. आता तुम्हाला आपलं लक्षात आलं असेल की याला आयडेंटिफाय करताना कसं करायचं. हा नंबरचा डबल जर मी केला तर 800 काहीतरी पोहोचतो. 800चा जर मी डबल केला तर 1600 पोहोचेल. पण हा नंबर आहे 8330 म्हणजे खूप जास्त प्रमाणात नंबर हा इन्क्रीज झालेला आहे. आणि असं असेल तर तो नेहमी आपलं काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं. आपण क्लासमध्ये बघितलंच आहे बरोबर ना, क्लासमध्ये आपण बघितलंय ना. हो चला आता बघा 64 आणि 66. मग मी काय करतो, याला मी मल्टिप्लाय केलं 1ने मल्टिप्लाय केलं, माझा नंबर बनला 64. प्लस मी केले 2, माझा नंबर बनला 66. आता 66 ला जर मी मल्टिप्लाय केलं 2ने तर 60चा डबल म्हणजे 120, 6चा डबल म्हणजे 12, 120 + 12 म्हणजे 132. नंबर आहे 136 म्हणून 4 समोरचे. आता इथे मल्टिप्लाय 1ने, इथे मल्टिप्लाय 2ने, इथे एक तर मल्टिप्लाय 4ने होणार किंवा एक तर मल्टिप्लाय 3ने होणार. जर मी 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं, 100चा 4 टाइम्स म्हणजे 400, 36चा 4 टाइम्स म्हणजे 100च्या वर झाला. तर हा नंबर 500च्या वरती झाला पाहिजे होता जर मी 4ने मल्टिप्लाय केलं असतं तर. पण तसं नाही होत, म्हणून मला काय करायला लागेल, 3चं लॉजिक मी चेक करतो.
130 इंटू 3 म्हणजे 390, 6 इंटू 3 म्हणजे 18, 390 प्लस 18 म्हणजे 408, इथे नंबर आहे 414 म्हणजे मल्टिप्लाइड विथ 3 आणि प्लसचे 6. बघा इथे आपल्याला मिळून गेलं मल्टिप्लाय 1 ने, मल्टिप्लाय 2 ने, मल्टिप्लाय 3 ने, तर नेक्स्ट नंबर मल्टिप्लाय 4 ने असेल, प्लस 2 प्लस 4 प्लस 6 आणि इथे काय होणार 8 ने प्लस 4 4 जा हे झाले तुमचे 1600, 14 4 जा 14 चा डबल 28, 21 चा डबल 56 आणि याच्यासोबत प्लस ऍड 16 56 प्लस 8 म्हणजे 64. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन नंबर कोणता? ऑप्शन नंबर 1664 ना, तर ऑप्शन नंबर आपला थर्ड. तर हे तुमचं आन्सर बनेल. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन बघूया. 12 13 24 75 आणि 296 इथे नंबर रॅपिडली ग्रो झाला. चेक करूया काय होतं. रॅपिडली ग्रो झाला 75 चा जर मी 2 टाइम्स केलं तर हा होतो 150. 150 चा नंबर खूप जास्त आहे. 150 पासून नंबर खूप जास्त प्रमाणात वाढला आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनच असेल. 5 क्वेश्चन असेल तर 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी मल्टिप्लिकेशन वरच मिळतात. मॅक्झिमम चान्सेस असं असतं बँकिंग एक्झाम मध्ये. काय करूया 12 1 टाइम्स म्हणजे 12 प्लसचा 1 केला आपण तर 13 झाले. 13 2 टाइम्स म्हणजे 26 झाले. नंबर 24 आहे तर मायनसचे 2 करावं लागेल. नंतर 24 3 टाइम्स 24 किती टाइम्स 3 टाइम्स केला आपण 72 बनले. प्लसचे आपण केले 3 म्हणजे 75. मल्टिप्लाय 1 ने, मल्टिप्लाय 2 ने, मल्टिप्लाय 3 ने, इथे नक्कीच मल्टिप्लाय किती असेल 4 ने असेल. प्लस 1 मायनस 2 प्लस 3 इथे मायनस 4 असेल. आपल्याला काढायचा आहे या नंबर पासून. इथे काय असेल मग मल्टिप्लाइड असेल हा नंबर 5 आणि प्लस मायनस तर नक्कीच इथे नंबर असेल प्लसचे 5. 296 इंटू 5 कोणत्याही नंबरला जर 5 ने मल्टिप्लाय करतात तर काय असतं म्हणजे 5 ने मल्टिप्लाय म्हणजे काय होतं की या नंबरला 2960 लिहायचं, 2960 लिहायचं, डिवाइड करायचं 2 ने म्हणजे हे काय बनेल तुमचं 2 1 जा 2 4 जा 1 झालं कॅरी 2 8 जा आणि हा झाला तुमचा 0. 1480 हा याचा हाफ झाला म्हणजे मल्टिप्लाय विथ 5 झाला. तुम्ही या प्रकारे जाऊ शकता आणि याच्यामध्ये प्लसचे किती प्लसचे 5 तर 1485 हे आपलं आन्सर बनेल. 1485 ऑप्शन नंबर कोणता? ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 13 157 326 522 आणि 747 500चा मी डबल केला. सेकंड लास्ट नंबर 500चा मी डबल केला 1000 होतो. पण हा नंबर 1000 पेक्षा खूप कमी आहे म्हणजे हे ऍडिशन सबट्रॅक्शन असेल. तुम्हाला आठवत असेल एक एक लॉजिक आपण क्लासरूम मध्ये बघितले होते. आता बघा 13 आणि ऍडिशन सबट्रॅक्शन असेल म्हणजे डिफरन्स मध्ये काहीतरी असेल तर डिफरन्स चेक करूया. 13 आणि 157 चा डिफरन्स किती आहे 144. 157 आणि 326 43 ऍड केले मी 200 झाले. 200च्या वरती 126 बाकी आहेत म्हणजे 169. त्याच्यानंतर 326 आणि 522 जर याच्यामध्ये मी 200 ऍड केले तर माझं 526 होणार. पण इथे नंबर आहे 522 म्हणजे 4 ने कमी म्हणजे 196 झाला. 522 हे झाले तुमचे 5 4 मधून हे काढले आपण 2 7 मधून 5 काढले 225. आता याच्यामध्ये ऑब्झर्व करा 144 काय मित्रांनो हा असतो आपला 12चा स्क्वेअर. 169 म्हणजे 13चा स्क्वेअर. 196 म्हणजे 14चा स्क्वेअर. 225 म्हणजे 15चा स्क्वेअर. नेक्स्ट नंबर काय असेल 16चा स्क्वेअर. 16चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे किती असतो 256. नंबर काय होत आहे प्रिव्हियस नंबर मध्ये नेक्स्ट नंबर प्रिव्हियस नंबर मध्ये हा स्क्वेअरचा नंबर ऍड होऊन नेक्स्ट नंबर आपल्याला मिळतोय. तर 747 प्लस 256 7 आणि 6 13 सर्वात शेवटी 3 सर्वात शेवटी 3 ऑप्शन येणार. एकच ऑप्शन आपल्याकडे आहे 1003 एकच ऑप्शन आहे म्हणून डायरेक्टली तुम्ही टिक केलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 120 133 133 150 169 आणि 192 डिफरन्स कमी प्रमाणात इन्क्रीज होत आहे म्हणजे ऍडिशन
किंवा डिफरन्सचा प्रॉब्लेम असेल. डिफरन्स काढून बघूया. तर मग कितीचा डिफरन्स, होय 33 नाही 13चा डिफरन्स, 13चा डिफरन्स. त्यानंतर 17चा डिफरन्स. इथे डिफरन्स कितीचा आहे, 19चा. याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, 23चा. तर याच्यामधला डिफरन्स किती होणार. आता बघा, आपण जर डिफरन्सचा डिफरन्स काढला तिथे 15 नंबर नाही आहे, 17 नंतर डायरेक्टली 19 नंबर आहे. 19 नंबर 21 मिसिंग आहेत, म्हणजे ऑड नंबरची सिरीज तर नाहीच आहे. आता मला हे माहिती आहे की 13, 17, देन 19, देन 23 हे सर्व काय आहेत, तर हे सर्व आहेत आपले प्राईम नंबर. हे सर्व काय आहेत, तुमचे प्राईम नंबर आहेत. तर 23 नंतर येणारा प्राईम नंबर कोणता मग, तर आपल्याला माहिती आहे 23 नंतर येणारा प्राईम नंबर कोणता, 29. 192 प्लस 29, 192. 192 प्लस 29 किती होतात, म्हणजे 221 यायला पाहिजे. मला वाटतं मी थोडेसे ऑप्शन हे प्रिव्हियस क्वेश्चन मधलेच असेल. मला वाटतं ऑप्शन एक तर एडिट करायचं राहिलं टीम कडून किंवा माझ्याकडून, तर ठीक आहे. पण ऑप्शनला इग्नोर करा, तुमचं जे आन्सर बनेल हे बनेल तुमचा 221. ऑप्शन थोडेसे एडिट करायचे राहिले, त्याला तुम्ही इग्नोर करू शकता. 221 आपला आन्सर बनेल. ठीक आहे. चला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हे आपले होते नंबर सिरीजचे आपण 10 क्वेश्चन बघितले रॅपिड फायर मध्ये. आय होप की तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल. असेच आपण रोज डेली बेसिसवर पीओ आणि क्लर्क लेवलचे क्वेश्चन घेऊन येऊया. तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, अँड प्लीज डू शेअर दिस चॅनल विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच.